आणली आता मस्तपैकी पातेल्याला माती लावून. कसं वाटतंय? छान वाटते. असं ना बघ ना, एवढं लांब जाऊ नको. नमस्कार, तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. आजचा नवीन ब्लॉग एकदम खास होणार आहे, इतकं भारी होणार आहे. आजचं वातावरण पाहू शकता, कसलं सुंदर असं वातावरण. मी सकाळचे सगळे काम आवरून घेतलेले आणि वातावरण पहा तुम्ही, कसलं जबरदस्त वातावरण झालेलं आहे. खूप सुंदर असं वातावरण झालेलं आहे. आणि ह्या वातावरणामध्ये मेन गोष्ट म्हणजे आमचा गेलेला आहे घरचा गॅस. आणि गॅस गेल्यामुळे मला सगळं स्वयंपाक करायचा चुलीवर. तर सगळा स्वयंपाक चुलीवर करायचा. त्याआधी मी काय करणार माहिती का, पहिलं तर माझं आवरून घेणार आहे, आवरल्यानंतर ना आपण ब्लॉग कंटिन्यू करणार आहोत. फायनली तर माझं सगळं काम आवरलेले आहेत आता घरातले. आणि आता मी होणार आहे थोडंसं फ्रेश झाले. आणि फ्रेश झाल्याच्या नंतर मी आता वेअर करणार आहे साडीवर एकदम छान अशी साडी वेअर करणार आहे. त्यानंतर ना मी करणार आहे छानसा चुलीवरला स्वयंपाक. आणि तुम्हाला आवडेल ना मी चुलीवरला स्वयंपाक केलेला? कोणाकोणाला आवडतं तशा वातावरणामध्ये, म्हणजे सगळं काम आवरून एकदम भारी वाटतंय. चुलीवरला स्वयंपाक करायला किती का टाईम जाय ना. तर चला आज काहीतरी वेगळं खास होणार आहे. तर तुम्हाला कळणार आहे आज काय होणार आहे, व्हिडिओमध्ये नक्की कळणार आहे. आमच्या घरी आहे आज काहीतरी वेगळं, म्हणजे छोटीशी पूजा आहे. आणि त्या पूजेमुळं मी काय करणार आहे माहिती आहे का, घरी आमच्या 5-6 मुलं जेव घालणार आहे. आणि त्यांना जेव घालणार आहे तर त्यासाठी बनवणार आहे छानशी खिचडी. चुलीवर खिचडी बनवणार आहे आणि मस्तपैकी शिरा बनवणार आहे. तर चला आता आपण करणार आहोत तयारी त्याचीच. तर मी त्याआधी घेते स्वतःचं आवरून. आता माझं सगळं आवरणं झालंय. कशी वाटते मी नक्की कमेंट करून सांगा. आवडली का तुम्हाला मी वेअर केलेली साडी? खूप दिवसाची साडी, मी आज बऱ्याच दिवसातून ही साडी वेअर केलेली. आणि आता मी अंशूला पण घातलेला आहे झोपी. तो जागा जर असला ना तो व्हिडिओ कसलाच घेऊन देत नाही. फायनली आता सगळं आवरले आणि अंशूला झोपी घातलेलं आहे. आणि आपण जाणार आहोत आता चुलीपाशी, आपल्या छोट्याशा बाहेरच्या किचनपाशी. तर पहा मी किचन सगळं आवरून घेतलेलं आहे, कारण की आज आपल्याला इथं करायचं किचनपाशी स्वयंपाक. त्यामुळे सगळं किचन धुवून घेतलेलं आहे. आज छोटंसं किचन आहे आमचं. आता मी घेते सुरुवातीला पहिलं तर चूल पेटून घेते, कारण की पुन्हा पेटत नाही आहे. तर सरपण वगैरे पण आणले आम्ही, ठेवलेलं असते पावसाळ्यात पाणी तापवायला. तर चला आता आपण करणार त्याच्या मस्तपैकी बेत. तेवढी पण आता शाळेत ना आली, चिवला असं असते ना, काय करायचं म्हणलं ना तिला तर लय उलास येते. मध्ये तर लय करते ती. तिला म्हणलं सुरुवातीला मी आधी घेते, आपले जे तयारी आहे ती करून घेऊ म्हणलं, मला थोडी मदत करू लाग म्हणलं. चल चिव आवर जाय बघ, घरामधले आण बरं, पाणी बिणी आण जाय. जाय ना पाणी बिणी आण ना, पाणी ते आण जाय. सगळं सामान एक प्यायचं का बाहेरचं? प्यायचं पाणी घेऊन ये का, आपण बाहेरचं पितो काय? सगळं सामान तिथं ठेवलेलं मी एक घेऊन ये. तोपर्यंत मी चुल घेते पेटून, अंश झोपलाय तोपर्यंत आपलं काम आवरू आपण. तर पहिल्यांदा तर घेऊ आपण आता मस्तपैकी ह्याच्यावर करणार गरमागरम तुपातला शिरा. काय राव मित्रांनो, तुम्ही तर विसरले ना राव मला. आज काय अनुष्कानं व्हिडिओ चालू केला आणि मला तर काय व्हिडिओमध्ये यायचा विषयच नाही झाला म्हणायचा आज. हो अनुष्का, आज सुरुवात तर मीच केली ना, कारण की तुम्ही गिऱ्हाईक असले म्हणून होते आले. आता म्हणलं चला आता आपणच शूट घ्यावा, कारण गॅस थोडासा शूट कसा होणार होता माहिती का, चुलीवरला स्वयंपाक. तर चुलीवर मस्तपैकी स्वयंपाक बनवायला त्यासाठी सगळी तयारी केली होती मी. आणि आता पहिलं तर मी काय करणार आहे, आता ही चूल वगैरे पेटून घेतली. आता चूल छान पेटलेली, वारं पण सुटले. आता असं कसं होतंय काय माहिती, लय दिवसातून करायचं म्हणजे सराव नसतंय. तर चला आता असंच असतंय, कारण की आज आमचा गॅस संपलेला आहे ना. गॅस संपल्यावर खरी मजा येते. चला आता छानसं पेटलेलं आहे चूल. आणि आता मी मस्तपैकी करणार आहे गरमागरम शिरा. कसं वाटतंय? छान वाटते. काय मस्त पेटली ती. मला वाटलं पहिले मी लेसत होती काय की. असलं बेजार केलं हिनं, गॅसाना दिवसभर मला शॉपमध्ये काम होतं. आज खूप सारे कस्टमर होते, मला काय घरी यायला आज टाईमच भेटला नाही. इकडं बघा मस्तपैकी असं गरम शिरा करायची तयारी चालू. अनुष्का वा नंबर 1 चुलीवरला आज आम्हाला खायचंय शिरा. आणि आज अनुष्का काय करायचं अजून तुला चुलीवर आज खिचडी. सगळा स्वयंपाक चुलीवर करायचा म्हणावं लागला आज. काय बघा इकडे गरम असा हे झालाय. चुलत तापली जास्त झाली ती, असं वाटायला मला. एवढं तापलेले पळायला लागले मला तर, तीन लागायला लागले. चटकीत लागणारच ना. मग आता वड्या पाडून टाकायच्या, वड्या पाडायच्या. कर बाबा, काय ते लय
मला दुकानावर जायचं आहे, मी जातो. तर तुझं हे करून घे, तुझं एक 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 काम. फायनली माझा शिरा तर झालेला आहे आणि मी काय केलंय माहिती का, मला आधी शिरा बनवून घ्यावात आणि त्याच्या वड्या नंतर करून घ्यावात. कारण की कोणाकोणाच्या इथं असं असते का, श्रावण महिन्यामध्ये शनिवारी मुंजे वगैरे जेव घालतात, तर आमच्या गावाकडे तसा रिवाज आहे. त्यामुळे मी म्हणलं चला आता पहिलं तर मी हे सगळं करून घेते आणि शिरा वगैरे करते आणि खिचडी बनवणार आहे मसाल्याची. आणि मग 5 मुलं जेवायला बोलवणार आहे आणि जेवण वगैरे केल्यानंतर आमचा स्वयंपाक डबल करणार आहे. तर त्याची तयारी चालू आहे माझी. तर पहा कसं मस्तपैकी चुलीवर फास्ट स्वयंपाक होतोय. आणि आमचा पिल्लू पण आत्ताच उठलेला आहे झोपीत ना, बसलाय तो आता शांत. तोपर्यंत म्हणलं सगळं आवरून घ्यावं. तर कसं वाटतंय बघा चुलीवरला मस्तपैकी शिरा. फायनली माझा आता शिरा झालेला आहे. तर मी काय करणार माहिती का, पहिलं तर ह्याच्यामध्ये आता थोडंसं तूप लावून घेते आणि टाकते. वाव, आमच्या बघा ह्यांना तर आधीच तोंडाला पाणी सुटते असं काही नवीन गरम गरम दिसलं की काही जवळ. गरमागरम खायची मज्जाच वेगळी आहे. त्याच्यानंतर अनुष्काला आता काय म्हणतात का, छोटे छोटे मुलं पण जीव घालायचे बघा, त्याची पण तयारी चालू आहे सगळी तिची. दिवसभर ती पण आज खूप कामात होते बरं का. आज काय काय केलं अनुष्काला माहिती आहे तुम्हाला, सांगू का, मी सांगू. सांगा सांगा सांगा. आज तिनं जवळपास काय म्हणायचंय गहू नीट केले हो. त्यानंतर आज पप्पा घरी नव्हते, सुट्टी होती मला आज शॉपवर जायला. पप्पा घरी नसल्यामुळे तिला घरच्या दुकानामध्ये बसावं लागलं. तिला पण खूप काम हो, तिला पण काही दोष देतात ना, काय करावं, पर्याय पण नाही आता. तर किती चूल तापली. आता मी सगळं खिचडीचं सामान आहे ते सगळं चिरून ठेवलेलं आहे. आता पहिलं तर ह्याला पातेल्याला माती लावून देऊ, ह्याच्या वड्या पाडून घेते असं मस्त करून. छान. आणि हा काय माहिती आहे का, हा आज आमच्या नवीन कॅमेरामध्ये व्हिडिओ शूट करतो बघा, याची क्वालिटी कशी आहे काय एकदा आम्हाला नक्की कमेंट्समध्ये कळवा. तर फायनली बघा चुलीवरला गरम गरम शिरा असा झालाय. आता ही थंड झाल्या बघा, हात कसे लाल झालेत माझे. थंड झाल्याच्या नंतर ना सगळं तूप लागलंय हाताला, लाल बी झाले ना, किती पोळलंय माझ्या हाताला बघा ना. गरम ह्याच्यामध्ये थापायचं असतं आणि पुण्याच्या अशा वड्या करायच्या. तर घरात ठेवते पहिल्यांदा, खिचडीचं सामान आणते बाहेर. आता सगळं अशी पॉझिटिव्हिटी गॅस नसल्यावर परेशान तर निघणार ना. गॅस आज काय करावं, आज भेटलाच नाही आहे बघा. आज थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे गॅस भेटलाच नाही बघा मित्रांनो आम्हाला. म्हटलं जाऊ द्या, उद्याच गॅस संध्याकाळपर्यंत गॅस भेटेल. आणि तो बोलला गॅस शिल्लक नाही काय झालं. आहे. तुझ्याकडनंच पडलं ते. गॅसवाला बोलला की संध्याकाळी गाडी येणार आहे, त्यामुळे आज काय गॅस भेटला नाही आहे बघा आम्हाला. काय करा ते सगळी तयारी करून ठेवली आहे बघ. काय खिचडीच करणार आहे ना, खिचडीच करायची मस्त. पहिलं तर चुलीला नाही पातेल्याला माती भगुन्याला माती लावायची तुला. बघून याला भगुन चुलीला माती लावायची बोलते. चलो सगळी तयारी सोबत ठेवायची असते. आता माती बघत येणार कुठे, माती बघू दे ना. पहिल्यांदा स्वयंपाक करायचा ना चुलीवर. असं ना बघ ना, एवढं लांब जाऊ नको. तो ती पलीकडली घे, ती पलीकडली माळवदाची. थोडीच लाव, जास्त नको लाव. चुलीला म्हणजे पुन्हा काळं निघायचं. बस ह्याच्यात काढून त्या भगुन्यामध्ये. बघून येत कालवल्यावर धुईचं कसं बघून येत असते का. अरे हो, काळं व्हायचं नाही लई पातेलं, नाही तर मग निघायचं नाही. चुलीवर लई भांड्या घाण होते. फायनली आपला सगळा शिरा वगैरे तर झालेला आहे. आणि मी आणली आता मस्तपैकी पातेल्याला माती लावून. आणि आता करणार आपण खिचडी चुलीवरली गरमागरम. तर बघा मी सगळं सामान आधीच पहिल्यांदा चूल पेटल्यावर सगळं काय होत नाही, त्याच्या आधीच मी सगळं चिरून घेतलं होतं. तर मसाला खिचडी करण्यासाठी मी कांदा चिरून घेतला आहे, टमॅटो चिरून घेतला आहे, गोबी घेतली, कोथिंबीर घेतली, बटाटा एक घेतला आहे. कारण की लहान लहान लेकरं खायची म्हणल्यावर त्यांना एवढं सगळं जास्त आवडत नाही, पण तरी थोडं थोडं टाकण्यासाठी मी टाकलं. अद्रक लसूणची पेस्ट घेतली चिरून आणि मसाला घेतला आहे. तर चला आता आपण काय करणार, सुरुवातीला तर खिचडी करून घेणार. एकदम भारी खिचडी होणार आहे. चुलीवरची खिचडी म्हणते एक नंबर. तर ते टाकून घेते आणि मी उगा आता काहीतरी चालू आहे बरं काहीचं. नाही तर गॅस असताना 5 मिनिटात ही आवरून हिच्या कामाला लागली असती. दिवसभर हिच्या मागे एवढं काम असतं ना, खूप म्हणजे खूप सारं काम असतं हिच्याकडं. तेल संपलंय. तू जास्त तापलेली आहे, तापली बघा ना. जाळ कमी कर ना त्याचं. दुपार मला इथं लागायला लागले. खिचडीला फोडणी कशी लागत. थोडंफार हे करायचं. गरम गरम खिचडी आज विशेष आमचं चुकलं बरं का मित्रांनो. आज आम्हाला शेतामध्ये जायचं होतं.
हो, पण मी तिकडे शॉपमध्ये गुंतलो आणि मी शॉपमध्ये गुंतल्यामुळे अनुष्काने आज वेगळाच प्लॅन केला, कारण की आज ती पण दिवसभर घरीच होते, ती काही शॉपवर आली नाही आज. प्लॅन करायचं म्हणजे आपली जेव घालायचं होते ना, म्हणजे त्यामुळे म्हणजे पोरं जेव घालायचं होते म्हणून मग लोक जायचे. हां, मुंजे जीव घालायची म्हणून ती घरीच थांबली, ती काय आलीच नाही बघा आज शॉपवर. आज घरचे पण काम होते ना बरेच. दिवसभर कामं चालू राहते. कामं कोणाच्या मागं नाही अनुष्का, सगळ्याच्या मागे काम तसं आहे. नाही हो. तुझ्या एकटीच्या मागे तुम्हाला शॉपवर यायचं म्हणल्यावर बाकी दळून यायचे बरेच कामं राहिले होते ना. ते तर आहेच ना रे. म्हणलं असं चला घरी आहे तर सगळं काम करून घ्या आपलं. तर चला आता कसं मस्तपैकी झणझणीत खिचडी करणार आहे एकदम भारी. काय रात्री काय खिचडीच खायची का आपल्याला निघते मग? आपल्याला ती खिचडी खाणार आहे. याच्यातलीच उरणार आहे खिचडी आपल्याला. गॅस टाकी थोड्या वेळात येतो मी घेऊन. झाली आहे टाकी, ती गाडी आली बोलला मला मोगच. पण आता हां, कारण मी बी शॉपवर शॉपवर असल्यामुळे मी तिकडे गेलो नाही. मला त्याचा अर्धा जरी फोन येऊन गेला होता. मी थोड्या वेळात येतो आता मी बोललो म्हणलं त्याला. चूल पेटली तर कशाला आता ह्याच्यावर बंद करावं, त्याच्यावर जर खायला छान लागतं ना, त्यामुळे म्हणलं आधी घ्यावा आता करून. तर बघा चला आता मस्तपैकी छान वाटतं. कोणाकोणाला चुलीवरला स्वयंपाक करायला आवडतो, मला पण आवडतो. हुकून चुकून दरवड नाही करावं वाटत, कधी तर करावं वाटतं. कधी तर मजा येते काय वेळेस. पण चूल चांगली पेटली पाहिजे हा. ते तर आहेच ना मग. त्यामुळे मजा येते. ते हां, जोरात मारायचं असते, जोरात मारल्या फुटत असते. उय, इथं नाही, जय बाप्पाला फोडायचं आपल्याला. हां, कुठं फोडायचं? हां, चला अनुष्काला मी गॅस वगैरे आणून दिला. अनुष्काने पूर्ण स्वयंपाक केला आणि इकडे बघा बच्चा पार्टी. हाय करा सगळ्यांनी, चला. हा, कुणाला बी आला असतं. काय खायले? खिचडी आणि शिरा. ए, इकडे बघ माझ्याकडं. बोल्या मशा काय खायला? खिचडी. खिचडी. तू काय खायला कुणाल? खिचडी शिरा. आणि ह्यांना काही दिलं नाही का तू खायला आणू? हे बघा ना का समोर घेऊन बसले तर. ए, खा ना तू बी. एक तुला नाही खायचं? आणते हा, बसा. खुशी, तिचा अभ्यास चालू आहे वाटतं इकडं. आणि अभ्यास सगळा फायनल करून घ्यायचा बरं का. हा, कुठं नाही ते सांगा. मी सांगणार नाही. आम्हाला आता कुठेतरी जायचंय, ते सांगायचं नसतं कोणाला ताई. काहीतरी सिक्रेट आहे इथं, कुणाला काय ते त्यांनी जर ऐकलं ना आपलं जाणंच व्हायचं नाही. हा, होय कुणाल? बरं ना. हा, बरं. त्यामुळे आमचं जाणं व्हायचं नाही. कॅन्सल करशील तू आमचं. काय काय उई उई झालं? काय काय झालं माझं? हा, सांग ना, बोल. असो. हा, काय तुला येत नाही? एच यू तुला शिकवलं नाही? एच यूचं काय होतंय? हा, एम आयचं काय होतंय? आणि डीचं काय होतंय? मग काय होतंय? हा, शिकायचं असतं पिल्या असं हळूहळू. प्रत्येक गोष्ट विचारायची नसते. ही आणि हे बघा ही, हे दोघी क्लासमेट आहेत, हो की नाही? चला घ्या पटकन आवरून जेवण करा. चला.